लग्न झालं की काही दिवसातच नातेवाईक आणि घरच्यांकडून आता मुलाचा विचार करा किंवा कंप्लीट फॅमिलीची स्वप्न दाखवायला आणि रंगवायला सुरुवात होते. योग्य वयात लग्न आणि मुलं व्हावीत हे आजही आपल्याकडे मानलं जातं. पती आणि पत्नीच्या आरोग्यासाठी हे महत्वाचं ठरतं. मात्र सध्या बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत. आता अनेकदा वयाला नाही तर करिअर, पैसा आणि व्यक्ती स्वातंत्र्याला महत्त्व दिलं जातं. आणि यातूनच जन्माला आली ती डिंक ही कॉन्सेप्ट. पण आता मग तुम्ही म्हणाल, हे डिंक नेमकं काय आहे? या जीवनशैलीचा जोडप्यांना नक्की काय फायदा होईल? हेच आजच्या या व्हिडिओतून आपण जाणून घेऊया. नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय आझाद मराठी. डिंक म्हणजे ड्युअल इन्कम नो किड्स. सध्या ही पाश्चात्य संकल्पना भारतातही रुजू होताना दिसते. याचा अर्थ असा की नवरा आणि बायको हे दोघंही कमावते असतात, पण ते मुलांना जन्म द्यायचा विचार करत नाहीत. थोडक्यात परिवार ही संकल्पना येथे नाही. ही योजना जोडप्यांनी स्वतःसाठी ठरवून केलेली असते. यामागील कारण म्हणजे हल्लीच्या जोडप्यांचे ध्येय हे करिअर बनवणे झाले आहे. अनेकदा आपल्याला जाणवते की तरुणांमध्ये करिअरची ध्येय असतात. तरुण महिलाही आपल्या करिअरच्या दृष्टीनं प्रयत्न करताना दिसतात. दुसरं म्हणजे अनेकांना स्वतःसाठी वेळ हवा असतो. आपली प्रगती कशी होईल याकडे त्यांचे विशेष लक्ष केंद्रित असते. डिंक जीवनशैलीचा मोठा फायदा म्हणजे वेळ. मुलांचे संगोपन करण्यात वेळ आणि ऊर्जेची मोठी गुंतवणूक असल्याने डिंक जोडप्यांकडे सामान्यतः खूप जास्त मोकळा वेळ असतो. त्यामुळे ही जोडपी आपल्या करिअरवरती जास्त वेळ खर्च करू शकतात किंवा जोडप्यांकडे एकमेकांसाठी जास्त वेळ असतो. ते बेबी सिटरला पैसे न देता डेटवर जाऊ शकतात. आठवड्याच्या शेवटी उत्स्फूर्तपणे सहली करू शकतात आणि जेवणाच्या टेबलाभोवती त्यांच्या जोडीदाराकडे त्यांचे पूर्ण लक्ष देऊ शकतात. शेवटी हा अतिरिक्त दर्जेदार वेळ एक मजबूत नातेसंबंध निर्माण करण्यास मदत करू शकतो. तसेच मुलांच्या संगोपनाची काळजी करण्याची गरज नसल्यामुळे डिंक जोडप्यांना ते पैसे त्यांना योग्य वाटतील तसे वापरता येतात. कपडे, दागिने आणि प्रवासातून ते मालमत्ता, स्टॉक आणि बॉन्डमध्ये गुंतवणूक करण्यापर्यंत मुलांशिवाय आर्थिक नियोजन म्हणजे डिंकला असे काही भौतिक यश मिळू शकते जे इतर जोडप्यांना कधीही परवडणार नाही. विशेषतः जर ते दोघेही उच्च पगाराच्या पदावर असतील. पण नाण्याला एकच बाजू नसते. जसे डिंक जीवनशैलीचे फायदे आहेत तसेच त्याचे तोटेही आहेत. भारतात अजूनही विवाहानंतर मुलं होणं ही अवश्य असणारी गोष्ट म्हणून पाहिली जाते. त्यामुळे डिंक जीवनशैली समाजासाठी असूनही धक्कादायक आहे. सामाजिक दबाव, नातेवाईकांचे प्रश्न, टोमणे यांना सामोरे जावे लागते. काही दाम्पत्यांमध्ये मूल हवं नको यावरून वाद निर्माण होतात. कधी कधी यामुळे घटस्फोटही होतात. वृद्धापकाळात एकटेपणा, काळजी घेणारा कोणी नसेल याची चिंता होते. काही लोक मूल झालं तरी ते परदेशात जातात आणि पालक एकटे राहतात. मंडळी, ही होती डिंक जीवनशैली आणि त्याचे फायदे तोटे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.